मावशी तुमचं नाव काय? माझं नाव काय? माझं मालकाचं बी सांगू. सांगा सगळं सांगा. इकडे बघू. सोनाबाई दादू आरबावे. तुमचा आणि मामांचा संपर्क केव्हा आला? तुमचा आणि मामांची भेट केव्हा झाली? माझे मामाचे लगीन व्हायच्या आधी झाल्या. लगीन व्हायच्या आधी? 9-10 वर्षाचे होत तेव्हा मी आमचे आई वडील पहिले येत होत. मग मी शाळेला जायचं होतं, मला काय आणत नव्हतं. आमच्या भावाला घेऊन येत होत. त्याच्यावर मी म्हटलं मी तुमचा देव बघा येतो म्हटलं मी. मग मामाने सगळी यात्रा आलती, सगळी यात्रा लावून दिली. कुठे पाठवून दिली? कुठल्या गावाला? नांदेडच्या रानात यात्रा भरत होती नदीकडेला. मग चिपरीची सगळी ठेवून घेतली आणि पाडव्याची अमावस्या रोजी चिपरी जायचं नाही म्हणा लागलं. यात्रा सगळी गेल्यावर मला चिपरीचे लोक ठेवून घेऊन अमावस्या रोजी तांब्या घेऊन तंबूपाशी बसलं आणि तुझी मुलगी माझ्या घरात दे म्हणा लागलं. आमचं वडील म्हणा लागलं मी काय कसं देऊ ह्या विस्त्याच्या घरात, म्हणून आमचं बापा कबूल झालं नाहीत. 2:30 वाजूपर्यंत कबूल झालं नाहीत. मला विचारायला लावून दिलं. मी म्हटलं मी काय सांगायचे, दिलं तर करून घेणार. अरे मायापा, आमचं नाव बी मायापा, तुझ्या लेकीला बांधाय जागा नाही ह्या घराशिवाय. मळीचा खोंड आहे, दिवस उगवल्यापासून दिवस मावळूपर्यंत सत्य आहे ते सांगणार. जागा नाही तिला, ह्या घराशिवाय तिला जागा नाही म्हटल्यावर आमचं मानगावचा मावळा होता बाळू म्हणून. तो म्हणाला भाऊजी तू गप सोनेला देतो म्हण आणि नाहीतर नाक साफून पाठ लागल. मला विचारायला विठू पाटील, आदमापूरचं सरकार, सौंदत्य सावकर, मेतक्याचं पाटील. मी म्हटलं मी काय सांगणार, करून घेणार. त्याने दिलं तर मी करून घेणार. खरं मी माझ्या आई वडिलाची बहिणीभावांची भक्ती अशी चालली. पहिले मला वचन 5 पाहिजे म्हटलं मी. म्हणजे बाळूमामांच्याकडे वचन घेतलं? मी 5 वचन मागून घेतलं. वचन कुठली कुठली? 5 वचन म्हटलं. साधा सुद्धा माझी आता रानात राहायचं, आम्ही कधी रानात राहिलं नाही. साधा सुद्धा चुका झाल्या. उन्हात बसलं जरा जाऊन पाणी मागायला कोणतरी, बाबा आता बसलो म्हटलं तर असल्या चुका माझ्या माफी. वाईट चक्का काय केलं तर मला ठेवायचं नाही जाग्यात म्हटलं. मी जाळून मारायचं. मी कुठं हाळे मारायला ते तर मला उभारायला पाहिजे. म्हणून मी 5 वचन मागताना मामा म्हटलं मी आईला वडिलाला बापासनी बांधून गेलो नाही. बरं जेवायला गेलो, करसुंबीचं बी मला भेटलं, त्या मुलीला मी बांधून गेलो. काय मी आचार्य ठेवणार, परतीन ठेवणार, दासीन ठेवणार. एक घोंगडी घेऊन 11 झाडाखाली बसाय पाहिजे. ती माझं काम करायचं नाही म्हटलं. मग आमच्या बापाने हो म्हटलं. आमच्या आईला म्हणा लागलं तुझी लेक माझ्या घरात देणार काय. मग कबूल झालंच की त्याने सगळं झाल्यावर मग मी 5 वचन मागून घेतल्यावर मामा मग जागा सोडलं. ते मग म्हणा लागलं तुझ्या लेकी एकीकडं आणि सोनं एकीकडं घालतो. काय नको मंगळसूत्र घाल म्हणताना मला 15 पुतळ्या फुलं घालून मंगळसूत्र घालून तुमच्या दारात लगीन करा म्हटलं. आमचं बापा म्हणा लागलं मला निभणार नाही म्हटलं. म्हणताना तू नुसतं जात्याला उसं देऊन बस माझं करणार, लई गाव माझं आहे म्हणा लागला. मग बाबा कबूल झालं. मग लगीन ठरल्यावर त्या घरात 5 दिवसच नांदायची. मालकिनीचे भाऊ होतं, भाचं होतं, त्यांना बोलवून घेऊन ते आडं काढाय टाकाय लावून दुसरं आडं घालून नारळ बांधून सत्यनारायणची पूजा घालून 5 दिवस पोरगीला त्या घरात न्यायचं. परत न्यायचं नाही. मी शाप दिलेलं घर आहे त्या घरात नांदायचं नाही, 5 दिवस नांदायचं असं सगळं त्यांनी बोललं. मग लगीन ठरल्यावर चिपरीसनं आमची आई आणि आमचा मावळा याला आवरणाळा बोलवाय गेलं. मी येणार नाही म्हणा लागलं. मग येणार नाही तर आमची आई म्हटली मी बी जाणार नाही, तुमच्या लेकाचं लगीन मी कसं जाऊ, तुम्ही यायला पाहिजे. आमच्या आईला म्हणालं हे बघ भागूबाई, काय तुझ्या खऱ्या आईबाची जर असली तर काटण कांबळ येणार, नुसते काटण कांबळ खोळाचं रूप घेऊन येणार. तू माझं मानकट धरली पाहिजे
आता कसं धरायचं? 12च्या ठोक्यालाच मांडव सगळं घालायल्यात, पोळ्या करायल्यात 12च्या ठोक्यालाच. परत त्यांनी आलं, भाकरी खायला आलं, आमचा जरा वाडा आडबाजूला आहे तिथे गेलं. मग आमच्या आई वाड्यात आल्याबरोबर आमच्या एवढी गुंडी घेतली, पाय धुतली, जाऊन मनकर धरली, आत नेली, पाट टाकली, 5 पोळ्याचं ताट केली, उदकाडी लावली. तुम्ही कुठल्या गावचं म्हणताना शिरोळचं म्हटलं, शिरोळचं कोणाचं म्हणताना गोंधळाचं म्हटलं. आपलं नाव सांगितलं नाही तर आम्ही सगळ्यांना ओळखलं. तर मग वराड बराड आलं. 3 दिवस चिपरीत होतं त्याने. परत आणि इकडं नांदा या घरात बोलवून इथं जेवण घालायचं म्हणून आल्यावर नदीपतूर आलं. कुठं? इचलकरंजीच्या नदीवर आलं. तिथं काहीतरी जेवण करून तुम्ही जावा, लांब जायचं म्हणून जेवणाला दिलं. मग मालकीन बी होती की, मालकीन म्हणाली हे तुला पाहताने तुझं मला काय करायचं म्हणून आपल्या खिशात हात घालून त्याने म्हणाला हे माझं भरलंय म्हणा लागलं. मग नीट पोरगीला न्यायचं, नीट पोरगीला न्यायचं म्हणून सांगितलं. आणि कुठं गप्प झालं काय की. मग 5 दिवसच हे तुम्ही 2 वर्ष पोरगीला लावून द्यायचं नाही म्हणून सांगितलं. तर गळली किंवाने धरलं, माझ्या पुढं तंबूत घेऊन बसलं, जेवायला आपल्या ताटातलं घातलं. जरा मालकाने माझ्या त्यांच्या जरा विरोध वागल्यावर ते सांगा की काय, माझी भाकरी खाल्लं नाहीत, आपल्या ताटातली घातलं. माझी भाकरी खावा म्हणून केलं. तो 2 वर्ष आणायचं नाही, तो कसा आणलास म्हटलं. मला यायलाच पाहिजे की. मी म्हटलं देवाच्या पाया पडतो, मग तुमच्या पाठीमाने येतो. आमचा मामा, आई, वडील, आमचा मावळा, मी त्याने तिथं आलं अंबाबाईच्या देवळात करड्याला पाया पडलं. मग आता काय करायचं म्हणून त्याने तेवढी चूक केली ती. मामाने मला मालकाने मला मारलं तर माझे पाठीवर कुंड उठले तरी मिशी ठेवून 1 महिनाभर बकऱ्या ठेवून दिलं नाही. पाऊस आला तर मामाने मला तंबूत निंगापूरचा सावकर यंकाप सावकर आणि त्याने तंबूत मला पुढे घेऊन बसलं. लई 7 झाली. मी काय केलं तर फिटणार नाही मामाचं. मला सून म्हटलं नाही, तुम्हाला लेकच म्हणून त्याने पोटासंग झालं. ते दर्शन घेतल्यावर मामाने मग माझ्या मालकाला सगळी परवानगी हे झालं. त्याने मामाने काय दाखवून तेवढं दाखवलं. कर आता काय सांगा. मामाचं कोल्हापूरला ऑपरेशन चालू होतं, त्याची तेव्हा देव पटका बांधाय नव्हता. आवरणाचा ह्याचा पटका आहेत की तसलं सगळं सांगा. सांगा की त्यांचं ऑपरेशन झालं तर ऑपरेशन चालू होतं मिरजत आणि भडगावच्या इरिपाचं आहेर गेलता. माझं वशिगात एकटं आहे, त्याचं ऑपरेशन झालं. मी आंघोळी केलं नाहीत. कोणची 15ड्याचे जर 15ड्याला एकादशी दिवशी आंघोळी केलं नाहीत, आहेर करून घेतलं नाहीत काय. मग त्या ऑपरेशन करायच्या वक्ताला मी गेलो, मला इकडे जरा लावून दिलं. मग म्हटलं असं म्हणतात पोटात गाठ आहे म्हणतात, ऑपरेशन करायचं म्हणतात. म्हणून मी गेलो भडगावच्या रानात. मला म्हणाला मी काय करू, माझ्या काय हात होत नाही. मग ते असं व्हायच होतं, तुम्हाला माहिती होतं. मला काय केलं असं म्हटलं. मला मी जाणार नाही म्हटलं, मी इथंच बसणार मग मुगळीच्या रानात. मग मला म्हणाला तुला दगड करून बसतो, काय बी करा म्हटलं. मला भंडारा द्या, मग मी इथनं उठणार म्हटलं. मग मी देणार नाही म्हणाला. मी काही जात नाही म्हटलं. मी तिथंच मला शिळ करून बसवा म्हटलं. मी म्हटल्यावर मग म्हणाला उठ तिथनं आणि ह्या बाजूला बसू म्हटलं. उजव्या बाजूला बसून घेतलं. पाणी मागितलं, तांब्यावर पाणी पिलं आणि मग भंडाऱ्याची चिठ्ठी दिलं मला. मग भंडारा दिल्यावर ऑपरेशन करायला गेलं. ते भडगावच्या रानात माझं ऑपरेशन चाललंय म्हणून त्याने माझ्या येतिगात 1 वर्ष ऑपरेशन चाललंय म्हणून त्यांचं आहेर करून घेतलं नाही, जेवलं नाहीत, आंघोळ केलं नाहीत. मग तिकडं आल्यावर 15 दिवसात आम्हाला महिन्यात सोडलं. महिन्यात सोडल्याबरोबर मी आणि भडगावच्या रानात गेलो. मी म्हटलं अजून वरीसभर म्हणतात औषध चालू आहे आणि आता माझ्याजवळ पैसे बी नाही ते आणि आता मी काय करणार आहे. मग हातात घाटी घे की म्हटलं. मला घाटी घे की म्हणताना मला काय कळालं नाही. मी म्हटलं असं कसं मला म्हटलं म्हणून मी जरा वाईट तोंड केलं. मग लक्ष मोर्या म्हणून आवरणाचा होता, तो म्हणा लागला लक्ष का
पाणी शोधून मामाला ठेवत होतं, पितळीची शोधून प्यायला. त्या शोधलेल्या घागरीतलं पाणी मागितलं, मला जरा पाणी दे रे प्यायला. पाणी प्यायलं आणि माझ्या पुढं चूळ भरून टाकलं, त्याच्यात एवढा मासा. अरे बाबा, मासा की मरत होतो की रे, लक्ष म्हणजे मला चमत्कार करून दाखवला. त्याच्यावर माझ्या नवरा चांगलं झालं. चूळ भरून टाकल्यानंतर त्यातनं मासा आला. हा, तिथं कुठं मासा येत ह्याला माहिती आहे की 4 पदरी पितळची घागर एवढी असायची. 4 पदरी शोधून पाणी असायचं तंबाखूचे. जिवंत मासा पडला एक दाखवली ती जलमपत्र दाखवली ती. त्यांचं कज्जा चाल्यावर बी तसंच. मालकीन म्हणायचे आमच्याकडं व्हा, काय हे बी माहिती आहे नसले. त्याने पंच म्हणायचं आमच्याकडं व्हा, आम्ही वशिक. आम्हाला तर भक्ती मार्गी दिलंय. मामाचं तर असं चाललं पाहिजे, होय की नाही. मामाने काय काय सांगितलं तर सगळं मामासनी माहिती आहे. काय आहे देवाचं काय आहे ते आम्हाला सगळं माहिती झालं. तर मला बुद्धी दिलती, आई मला बुद्धी दिलती, मनी बामडासनी बुद्धी दिलती. मग मी काय केलं, तुम्हाला त्यांनी आम्हासनी मारणार म्हणाल. मारा म्हटलं, ह्या घरात आम्हाला जाळून मारा, कारण मी आदमापूरला येणार नाही म्हटलं. मी पंचासनी मी दुखवणार नाही. पंचासनी दुखवलं तर देवाला दुखवलं. पंचांच्या स्वाध्याने केल्यात म्हटलं बकरी. काय मला ऐकाय मिळत होतं. मग त्या दिवशी मी झोपलो. झोपल्यानंतर ते मालकीन उभं राहते. मालकीन उभं राहते, तिला काय म्हणणार, ही लिशांगनं बघ नीट मोकाट्यानं जा, ही खून बघ मोकाट्यानं जा. तर काय एक पिट्टी साखर एवढा घेऊन उंच उंच बापा आला. माझ्या दुष्टानं तो वतत होता, मी खाईत होतो, देव खाईत होता आपण. आणि हिथच या घरातच चप्पर होतं. घर कुठला चपरातच राहिलो तो. थोडे दिवस त्या घरात राहायचं नाही म्हणताना गावाकडे लावून दिल्यावर मग तिकडं इकडं 2 एकरी बसायचे मी. मग उठून बसलो. मला मारलं, काय म्हटलं का बसल्यास. आता म्हटलं देव कुणाच्या ताब्यात बकरी देत नाही आणि आम्ही जायचं म्हटलं. त्यांची पिट्टी साखर त्यांनीच खायला लागल्यात. काय कुणाच स्वतःने केल्यात, भक्ताच्या स्वतःने केल्यात, म्हणून कोण केल्यात काय. तिथं गेल्यावर आम्ही त्यांनी अजून यायच्या आधी मी मारुतीच्या देवळात त्यांनी फौजदार घेऊन येणार होतं. आम्ही हजर झाल्यावर भावाला इथनं तार केलो ये म्हणून. माझा भाऊ बी जरा शहाणा होता. तिकडं त्याने आलं. मारुतीच्या देवळात भाता येऊन म्हणाला सद्गुरू बाळ मामाचं सगळ्यांनी खायचं हे दिलं, अंत कुणाला दिलं नाही. तर आता 12 वर्षानं आणि मेट केलं, डाव्या बाजूला घेतलं. तिच्या पायाला बी नागिन पद्मिनीचं हे तर साशा होतं. मला दाखवली तिची ना. खरं अंत कुणाला दिलं नाही त्याने. त्यांचं आतल्या अंगाने सगळं अंत करणं काय होतं पायात. हा, उजव्या पायाला होतं. जरा कवा तर पाय दाबलो म्हणजे मला दाखवलं. असे पद्मिनीचं असं छाच्या नाही का ते होतं तिच्या. मग 12 वर्षांना आता बघा डाव्या बाजूला घेतल्यात. माझ्या मनाने मी विचार करतो आपण बरोबर आहे का. बरोबर आहे. तेवढी मामानं बुद्धी दिल्या तेवढी मी शोधून पाणी पेत कडायला आले बघा. आमच्या भावाला तर लई अनुभव दिला काय, पण त्याने झाकून ठेवलं, दाखवलं नाही ते. आणि आमचा देव मामा समाधी घेतलं तेव्हा तिकडं निंगापूरला जाणार होतं. त्यावर काय मामा इकडं आल्यात म्हणून कळल्यावर समाधी घेताना माझा भाऊ इकडं फिरला 5-6 जणी. अरे माझा पाहुणा आलाय म्हणून त्याने म्हणाला त्याला राहायचं. वाडीचं पेढे घेऊन गेलत, जेवण करा राहावा म्हणा लागलं. मग त्या हरिपाटलाचं घर पुढं आहे तिथं राहिलं. मग म्हणाला त्याला लावून द्यायचं नाही. 12 वाजलं काय म्हटलं काय, आणि रविवार लागलं काय म्हटलं, डोळं झाकलं. मग तिथे एक 2-4 पंच होतं की. मग आमच्या भावाला हाडी मारलं. आता काय करायचं, मामान रवी लागलाय का म्हणून डोळं झाकलं. काय करायचं मास्तर आता म्हणा लागलं. काय करायचं नाही म्हणाला. जेवढं भक्त आहेत काय मामाचं 3 दिवस फिरत ठेवलं तर चालल,
पण सगळ्या भक्तासनी आम्ही हळी मारायचं, तारा करतो मी. धो पाऊस पडत्याला मुरगुडला तास येऊन सगळीकडे तारा केला. काय समाधी पतूर जाऊ सकार आम्हाला राहिलं. तिथनं आम्ही इथनं गेल्यावर तिथनं समाधीपासून त्या गाव बी चांगलं खड्डा काढलं. तिथं नुसती फुलं, पैसे, मीठ, हळद हे सगळं आहे आणि सोनं चांदी हे सगळं आहे तिथं. मग आता काय करायचं. मग तिथनं दिंडी आली, मीठ भरून येणं. आमचं त्यांचं धाकटं आमच्या मालकाचं वडील निंगा परत बकऱ्यात होतं. ते येऊच तर का मीठ फुरू होईना. मग त्याने येऊन असं तोंडावरून हात फिरवल्यावर मीठ झाकलं. मग मी एवढं दूध, मला तेवढं दूध आणि वडगावचं चंपाबाई आणि कल्लापा म्हणून त्याने होतं. आणि कोण घातलं माझ्या डोळ्यासमोर घातल्यावर सांगतो. दूध घातल्यावर फिरतीला घाम सुटला. ह्या सगळं मामाच्या त्या इनामदारनं सगळं पुसून काढलाय. मग मामासने असणं भरत भरत फार मोठं भाग्य आहे तुमचं. समाधी पतूर आल्यावर मी गळ्याला पडलो तर ते मी काय तास 2 तास मी सोडलो नाही. तेवढंच केलं मी दुसरं मामांची सेवा काय केलं नाही म्हणा. काय करू तेवढं गळ्याला काय आईला कसं मिठी मारतात. इनामदार म्हणाला खुळ्यावाने असावणे करायचं नाही. तिथं बस उदकाड्या लावत बस म्हटलं. तिथनं धरून आणून टाकलं. 3 महिने मी बाहेर गेलो नाही. कुठलं आलंय मामाने काही मरण दिलं नाही. आतापर्यंत हे पुस्तक वाचायला पाहिजे की हे अनुभव तर लोकांना सांगायला पाहिजे पुस्तक आहे की बरोबर आहे का. बरोबर रामायणचं पुस्तक आहे. आता हे तुमचा अनुभव लोकांनी करणार की हे महत्वाचं आहे ना. मग म्हणून म्हटलं आणि तुमचं काय अनुभव आहे ते सांगा. म्हणजे लोकांनी ते मामांचं काय खरं आहे ते कळायला पाहिजे. काम करून देणार नाहीत कारण मी काय ग बसायची नाही. गड्याशी कुत्र्याशी आपलं बिराडात झाका पाकी करायचं. मी बाईच्या जन्माला काय सांगत जाऊ म्हणून मी करायची. खरं मामा आपण येऊन घोंगडी घेऊन झाडाला बसायचं म्हणायचं म्हणतो म्हणतो बसले. मामाने लई कीर्ती दाखवली. खरं काय करायचं आता सांगा मला. मग आता मामांच्यावर तुम्ही फिरत होता का नाही. बकऱ्यात फिरत होता करून ते सांगितलं. हा मग ते शिवातेन कसं देत काय काय जरा काय सांगा की जरा अनुभव सांगा की. सांगितलेलं कोणाकोणाच नाही दाखवल्यात ते. हा मग ते काय काय जरा सांगायचं घ्या त्या अनुभव. आता 17 वर्षी मामांच्यात काढला आणि 2 मिनिटात तुम्ही सांगायला अनुभव सांगा की जरा. मानगावच्या लोकांनी मी तसंच दाखवली. आता रुपडीच्या लेकासनी दाखवल्यात, हेनासनी दाखवल्यात, सगळं आवरणात दाखवल्यात. असं दुनियाभर दाखवतच आल्यात ते त्याने. बरोबर म्हणून त्याने हे सगळं बुडक्यात पाय चाललंय हे सगळं. आणि कोण सोडलंय ते त्यांनासनी खायला नाही. बरोबर असं आहे. मग आता बकरी राखताना पावसाळ्यात ते चुली बिली झालं नाही. 3 दगड आणायचं ठेवायचं. 3 दगडाच्या 2 चुली मांडायच्या. त्याच्यावर हंडा ठेवायचं, कण्या फिरवायचं. माणसं कसं असं प्रत्येक माणसाला कोणाला मूल नाही ते दिलं. कोणाला मूल नाही. माझ्यापाशी कुंभारना माती सपल्या म्हटलं त्यांना मूल होय नाही ते. कुणाला भूत लागलेलं काढलं. असं सगळं आहे प्रत्येक माणसांचं. मग आता तेवढं सगळं मी खवं सांगायचे कर्तव्य नाही. खरं मामांचं जे चप्पल शिवत होता पायतान शिवत होता नाही मामांचं. चिपरीला जाऊन हे पाय पडल्यात रे श्याम्या काय. आणि मला पायतान कर म्हणताना माझं लगीन झाल्यापासून चिपरीचं पायतान चालू आहे अजून आहे. मध्ये बंद केलं त्याने का. मग त्रास व्हायला लागला. मी म्हटलं श्यामामा तुम्हाला त्रास व्हायला पायतान कराय तुम्हाला लागणार. मामाच्या तोंडात रामबाण गेलेला आहे ते म्हणताना आणि करायला लागलं. पायतान कसं करायचं आंघोळी करून सवळं करून काय. आणि आमच्या घरात घरात आमच्या माहेरात आणून पाटावर ठेवून तिथं चहा पाणी पिऊन डोक्षीवर घेऊन येऊन मग देवळात नेऊन ठेवायचं. म्हणजे चालत येत होते त्याने. आणि अजून बी चालू आहे. चालत येतात हो. डोक्यावर पायतान ठेवून मामांच्या दर्शन चालत येतात आदमापूरला. वर्षाला एक पायतानाचा जोड आहे. मला एक चपलीचं जोड करायचं. आता मला नको म्हटलं मी कुठं आता राहणार आहे. आता तुमचं तुम्ही तेवढं देवापाशी ठेवा.
मग ते देवळ जरा पत पाळत होतं, मी पुढं होतो की म्हटलं आणि तिथं ठेवायचं, कापड लावायचं, पाया पडायचं आणि बाजूला राहायचं म्हटलं. बरोबर. हाय चालू. हे माझं लगीन झाल्यापासून चांभाराचं पायतान हाय हाय चालू. तिकडच्या. हा. म्हणजे त्याच्या अगोदर नव्हतं. हा. हाय. भाजी भाकरी, उडदाची आमटी, काय झालं तर हे आपलं साधं भात, त्याने दुसरं हे असलं तसलं काय खाणार नाही. हरभर खाणार, त्याने सांचं मक्याची कणसं खाणार, भाकरी असं साधं भात, आंबाड्याची भाजी, ताक, दही, दूध हेच खायचं होतं. मामासने आवडायचं. बाकी दुसरं हे असलं फळावरचं काय जास्त आवडायचं नाही. भाजी भाकरीचं मामा होतं. मग लगीन ठरल्यावर त्या घरात 5 दिवसच नांदायची. मालकिनीची भाऊ होतं, भाचं होतं, त्यांना बोलून घेऊन ते आडं काढाय टाकाय लावून, दुसरं आडं घालून, नारळ बांधून, सत्यनारायणची पूजा घालून 5 दिवस पोरगीला त्या घरात न्यायचं. परत न्यायचं नाही. मी शाप दिलेलं घर आहे, त्या घरात नांदायचं नाही. 5 दिवस नांदायचं असं सगळं त्यांनी बोललं. ज्या घराला बाळूमामांनी शाप दिला ते हे अक्कोळ गावातील शापित घर. इथलं माहिती आता 4 गोष्टी तूच सांग, आम्हाला माहिती. लगीन कसं झालं, कुठं राहिलो, किती राहिलो, 4. तुझं लगीन झाल्यावर, माझं लगीन झाल्यावर त्या घरात 5 हा, दिवस तेच त्याला सांग. 5 दिवस झाल्यावर दाखवायचा किल्लेदार बी असं काढाय आलता नकाशा. पाया पडून आत आलो, नाही तर आत आलो तर मग आता कोण तर दाखवाय म्हटलं तर येतो. पत पाळत चालले, ताकद पाहिजे. काय पडतो काय तुमचं आपलं रक्त मास काय मानू लोक सगळं पंच भक्त काय बनी भावा तुमचं गण गोताळ पै पाहुणा शेळ्या मेंढ्या भक्त पंच हे सगळे सावली तुमच्या असून दे म्हणून पाया पडतो मी. आणि मग मी चाप येतो की तुमच्या सगळ्यावर सावली. मला कोण म्हटलं नाही, मी सत्य सांगतो. मग मी पाया पडतो.